श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गोरेगाव येथे गजानन महाराज भक्त मंडळ यांच्या वतीने कीर्तन तसंच गावातून भव्य मिरवणूक काढून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील श्री संत गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने गेली 24 वर्षापासून दिनांक 20 फेब्रुवारी श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कीर्तन, भजन, सामूहिक विवाह सोहळे तसंच छात्र नसणाऱ्या पाल्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा सर्व खर्च श्री संत गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने करण्यात येत असून यासाठी गोरेगाव येथील नागरिक स्वतः श्री संत गजानन महाराज मंडळाला मोठ्या प्रमाणात देणगी देत आहेत। तसंच महाप्रसादाचं आयोजन केलं जात असल्यानं लाखो नागरिक या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। गोरेगाव येथील श्री संत गजानन महाराज भक्त मंडळ वर्षानुवर्ष उपक्रम चालू ठेवणार असल्याची माहिती भक्त मंडळाकडून देण्यात आली आहे। महाराजाचा प्रगट दिन हा आमचं यावर्षी 24 वर्ष आहे आणि या वर्षामध्ये आम्ही जवळपास 10-15 क्विंटल तांदूळ आणि 7 क्विंटल हा साखऱ्या गावखऱ्याच्या वर्गणीनुसार आम्ही गाळलेला आहे आणि हा महाप्रसादाचे इथं मोठ्या संख्येने आयोजन केलेले आहे। जवळपास गजानन महाराज भक्त मंडळ हे 24 वर्ष झाले साजर करतो आणि 2002 पासून म्हणजे 2 किंवा 1 पासून 1ला साधारण सुरुवात केली ती आणि 2 पासून आम्ही मोठा होत गावकरी आणि व्यापारी सर्व धर्मातले लोक आणि यांच्या सहकार्याने खूप वाढत गेला आणि शैक्षणिक क्षेत्रातले ज्यांचे छत्र हरवले, आई वडील नाहीत असे मुलं आम्ही दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलतो। संत गजानन महाराज भक्त मंडळ गोरेगाव गजानन महाराज प्रकट दिन 24 वर्षापासून साजरा करतो। हा कार्यक्रम 18 वर्षापासून ते 55 वर्षाच्या तरुणापर्यंत म्हाताऱ्या माणसापर्यंत साजरा केला जातो आणि याच्या जवळपास 27-28 गजानन महाराज भक्त सेवेकरी आहेत ते हा कार्यक्रम करतात। गोरेगाव या सेवे काम करणारे 27 ते 28 भक्त मंडळ आहेत। याच्यामध्ये आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवतो। याच्यात ज्या मुलाचे आई वडील क्षेत्र हरवलेले आहेत अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शाळेचा संपूर्ण खर्च हा मंडळ देत असतो। त्यांचे कपडे असो, पेन असो, वही असो, सर्वप्रथम तर महापंगत चालू केली आहे। त्यानंतर आम्ही दत्तक मुलं घेतले त्यांचे सुद्धा संगोपन करतो आणि ज्याही वर्षी आम्हाला महिला बाल कल्याण समजा आपल्या ज्या महिला आहेत त्यांचा विवाह सुद्धा लावून दिला जातो। 18 वर्ष पूर्ण झालेल्या महिला फक्त त्यांचा विवाह लावला जातो। NTV न्यूज मराठी, हिंगोली।